सायलीचा गजरा. तुटपुंज्या पगारात रवी कसाबसा महिना काढायचा. आई-वडील, 2 लहान बहिणी व ही नवरा बायको. डोक्यावर कर्जाचा बोजा नसला तरी महिना अखेरीस पैशाची चणचण भासायचीच. शक्य तेवढी काटकसर नीला ही रवीची पत्नी करत असे, त्यामुळे रवीला नीलाचे खूप कौतुक वाटे आणि समंजस बायको मिळाली म्हणून स्वतःच्या भाग्याचेही. दर महिन्याला रवी पगाराच्या दिवशी घरी येताना आई, 2 बहिणी व नीला यांच्यासाठी गजरे व गोड काहीतरी म्हणून श्रीखंड आठवणीने आणत असे. आज जानेवारी 26, सुट्टीचा दिवस. दिवसभर काम करून थकलेल्या नीलाला संध्याकाळी बागेत घेऊन जावे ठरविले व नीलाला तयार होण्यास सांगितले. खुश होऊन नीलानेही काही काम बाकी तर नाही ना राहिले याची खात्री करून तयारी करू लागली. नीला सावळी असली तरी अतिशय बांधेसूद होती. जांभळ्या रंगाची प्लेन साडी व त्यावर प्रिंटेड ब्लाउज तिच्यावर उठून दिसत होता. काळे कुरळे मोकळे सोडलेले केस विंचरण्यासाठी ती आरशासमोर उभी राहिली. रवी तिला बराच वेळ न्याहाळत होता. रवी, सुनबाई अगदी साऊथच्या हिरोईन सारखी दिसते हो. नीलाला पाहून त्याच्या आत्याने काढलेले उद्गार रवीला आठवले. घरातून निघताना रवीने पाकिटातील पैसे मोजले. पगार व्हायला 5-6 दिवस बाकी होते. अवास्तव खर्च करून चालणारं नव्हतं हे रवीच्या लक्षात आले. पण आज नीलाला गजरा घेऊन द्यायचाच हे मनाशी पक्के ठरवले. नाक्यावर येताच रवीने नीलाला म्हणाला, थांब इथेच, मी आलोच 5 मिनिटात. 5 मिनिटांनी रवी परतला तेव्हा त्याच्या हातात पानात गुंडाळलेला सायलीचा गजरा होता. नीलाला सायलीचा गजरा फार आवडायचा म्हणून रवीने मुद्दाम तोच गजरा आणला. पण त्यात एकच गजरा पाहून नीला रवीला म्हणाली, अहो, एकच कसा आणलात? आई व ताईंना पण आणायचा की. नाही ग, पैसे नाहीत तेवढे आणि आई पण रागवेल. आता वायफळ खर्च केला म्हणेल म्हणून एकच आणला. अहो, पण मग मी एकटीच कशी माळू? बरं दिसत नाही ते. काहीसा विचार करून रवी म्हणाला, आता आणलाय तर माळ मग बघू. नीलाने तिथेच गजरा केसात माळला. दोघेही बागेच्या दिशेने निघाले. दोघांनाही हिरवळीवरच बसायला आवडत असे. संध्याकाळी सायलीच्या कळ्या फुलू लागल्या. नीला शाळेतल्या गमती सांगण्यात गुंग होती आणि रवी फुलणारा सायलीच्या सुगंधाने धुंद. अंधार पडू लागला. 1.5 तास कसा निघून गेला कळलेच नाही. चल निघू आता म्हणत रवी उठला तसे तीही उठून उभी राहिली. बागेच्या बाहेर पडताच रवी हलकेच नीलाला म्हणाला, माळलेला गजरा काढून देतेस का ग? रवी गजरा का काढायला लावतोय हे समजण्या इतकी नीला समजूतदार होतीच. तिनेही काहीही न बोलता केसात माळलेला गजरा काढून रवीच्या हातात ठेवला. घरी पोहोचल्यावर गजरा जरी केसात नव्हता तरी नीलाच्या कुरळ्या केसांना सायलीचा सुगंध येत होता. प्रेमाला कशाचीच उपमा देऊ नये हे खरं. अज्ञात लेखक